भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, SNS TV मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी तुमच्यासोबत करुणा। तुम्ही पाहत आहात गजानन गवई यांची रिपोर्ट। वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचार सभेने मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे। महायुतीचे उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी वाशिम येथील पाटणी कॉम्प्लेक्स येथे कार्यकर्ता मेळावा बुधवार 10 एप्रिल 2024 ला आयोजित करण्यात आला होता। या कार्यकर्त्या मेळाव्याला उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मंत्री अर्जुन खोतकर, वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, भाजपा प्रदेश अध्यक्ष राजू पाटील राजे, माजी आमदार विजयराव जाधव, युवा सेना रवी भादलुंगे, RPI आठवले गट तेजराव वानखेडे, महायुतीत समाविष्ट असलेल्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते। राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेला लोकांची गर्दी होत असली तरी त्या गर्दीचे रूपांतर मत EVM कसे पडले हे 26 एप्रिल 2024 लाच कळेल। या मेळाव्याला पोलीस प्रशासनाकडून पुरेसा बंदोबस्त होता। महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या वाशिम आणि कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम राज्याचे अर्थमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री महोदय असतील मोठ्या प्रमाणात केले। आताच माझ्या सहकारी मित्र साहेबजींनी सांगितलं की मंगरुळपीर तालुक्यातील 3 बॅरेजला मंजुरात देण्याचं काम केलं आणि त्याच्यामध्ये 2008 ला त्याला पहिल्यांदा प्रशासकीय मंजुरात मिळाली होती, पण काही टेक्निकल अडचणीमुळे ते होऊ शकलं नाही। मधल्या काळात महाविकास मला सर्वांना माहिती आहे की या सभेला अगोदरच खूप वेळ झालेला आहे। आपल्या सर्वांना आपल्या ताईंचं भाषण ऐकण्याची आणि त्यानंतर आदरणीय सावंत साहेबांचं भाषण ऐकण्याची उत्सुकता लागलेली आहे। त्यामुळे मी आपल्या भारतीय जो आपल्या महायुतीचे उमेदवार आहे राजश्रीताई उमेदवार, या उमेदवाराला आपण आपल्या मतदारसंघातून जास्तीत जास्त आपल्याला कसा जीवन देता येते ही मी तुम्हाला सगळ्याला आग्रहाची विनंती करतो आणि जास्त मी काही बोलणार नाही, पण आता आपल्याला प्रयत्न तुम्ही पुढच्या काळामध्ये आमच्यासाठी केला पाहिजे ही नम्रपणाची विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला मी करतो। आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे। महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या वाशिम आणि कारंजा विधानसभा मतदारसंघामध्ये उपस्थित जमलेले भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, खरं तर आपल्याला ही निवडणूक माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यासाठी महत्वाची आहे। राजश्रीताईबद्दल सर्वांनी सांगितलं, आमच्या चंद्रकांत दादांनी खूप चांगला सुंदर उल्लेख केला की सगळ्या मोठ्या मोठ्या महिला ह्या माहेरच्याच आहेत। मग आमच्या राजश्रीताई माहेरच्या असल्या तर काय हरकत आहे? त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही। राजश्रीताई आम्ही गावागावात गेल्यानंतर एकच सांगतो की आमच्या राजश्रीताई ह्या नरेंद्र मोदीच्या दृष्टिकोनातूनच आपण बघा आणि नरेंद्र मोदीला मतदान करायचं म्हणून राजश्रीताईला मतदान करा, या पद्धतीने आम्ही आपण गावागावामध्ये प्रचार करतोय। अरे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल, जेवढ्या काही लेखी खासदार आमदार आहेत त्या त्यांच्या माहेरमध्येच आहेत। महाराष्ट्रातल्या ज्या काही लेखी आहेत, ज्या कोणी खासदार असतील, मग आमच्या भगिनी सुप्रियाताई असतील, प्रीतमताई असतील, पंकजाताई असतील, या सगळ्या माहेरच्याच आहेत। म्हणून माझी नम्रपणाची विनंती आहे, आपल्या माहेरच्या पोरीला निवडून देण्यासाठी वाशिम जिल्ह्यात आणि यवतमाळ लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या समाजातल्या लोकांनी त्याला पुढाकार घ्यावा ही नम्रपणाची विनंती करतो आणि